नमस्कार मंडळी. बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. आज बनवूया असे गूळ खोबऱ्याचे मऊसूत मोदक की तोंडात टाकताच विरघळतील. सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून 1 कप बारीक रवा मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत भाजा. आता त्यात 1 कप ओलं खोबरं घाला. ओल्या खोबऱ्यामुळे मोदक खूप चविष्ट होतात. खोबऱ्यातील मॉइश्चर निघून जाईपर्यंत परता. नंतर 1 कप साईसकट दूध घाला. दुधामुळे रवा छान फुलतो. मिश्रण परतून कोरडं करा. आता 1 कप गूळ घाला. लक्षात ठेवायला सोपं. रवा, खोबरं, दूध आणि गूळ सगळं 1-1 कप. मिश्रणाला सुंदर रंग आला की जायफळ आणि वेलची पूड घाला. हे शेवटी घातल्यामुळे सुगंध आणि स्वाद दोन्ही अप्रतिम राहतात. मग मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा. आता मोदकाच्या साच्यात पिस्त्याचे काप लावा. त्यात मिश्रण भरून हलक्या हाताने दाबा. बस, तयार झाले बाप्पासाठी मऊसूत, सुगंधी आणि हेल्दी गूळ खोबऱ्याचे मोदक. पिस्त्यामुळे दिसायलाही एकदम सुंदर आणि खायलाही लाजवाब. गणपती बाप्पा मोरया. अशीच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आईची रुचीला फॉलो करायला विसरू नका.